केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील शेतकरी मुरलीधर महादू साबळे यांचं स्टेट बँक ऑफ इंडिया संगमनेर शाखेमध्ये जनधन योजनेचं खातं आहे. तर या बँकेचं नांदुरी दुमाला या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र असून केंद्रचालक गणेश लक्ष्मण दुधवडे हा कामकाज पाहतोय. साबळे यांच्या खात्यातून गणेश दुधवडे यांनी सुट्टीच्या दिवशी घरी येऊन त्यांच्या हाताचा अंगठा घेऊन पैसे काढून घेतले. त्यानं माझी फसवणूक करून पैसे अद्यापर्यंत परत केले नाहीत. त्याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली गेली आहे, अशी माहिती मुरलीधर महादू साबळे यांनी दिली आहे. माझ्या गावातील गणेश लक्ष्मण दुधवडे हा स्टेट बँकेचा मतलब CSP मालक आहे. त्याने माझ्या जनधन खात्यामध्ये तो 8 लाख जमा झाले. त्यावेळेस त्याने सांगितलं या खात्यामध्ये एवढे पैसे तुम्ही ठेवू शकत नाही. मग त्याने मला बोलला तुम्ही माझं दुसऱ्या ऍक्सिस बँकेमध्ये खातं होतं त्या खात्यामध्ये टाकूया. मग तो दुपारी एक दिवस सुट्टीच्या दिवशी माझ्याकडे आला आणि 60,000 त्याने माझ्या 30,000 म्हणून दोन्ही वेळेस काढले. दे अंगठा असं करून काढले. नंतर मग सुट्टीच्या दिवशी काढल्यानंतर त्याला मी विचारलं, संध्याकाळी मला मेसेज आल्यावर विचारलं. मग त्याला बोललो मी पोलीस स्टेशनला जाणार. मग तो घाबरल्यानंतर ते बोलला मी 2 दिवसात मला ते एकाच दिवसात पैसे ट्रान्सफर करतो. मग दुसऱ्या दिवशी त्याने मला पैसे ट्रान्सफर केले. पण नंतर त्याने एक 10-15 बरेच दिवसांनी 30,000 परत काढले. त्यावेळी त्याने ते ट्रेसच होऊन दिले नाही बँकेमध्ये. आणि नंतर मग त्याला मला 4-6 महिन्याने विचारलं, अर्ज दिला, बँकेला अर्ज दिला. तर बँकेने जवळजवळ 1.5 वर्ष माझे काहीच उत्तरच दिलेलं नाही. मग नंतर पोलीस स्टेशनला मग वकिलाला भेटून पोलीस स्टेशनला तक्रार दिली, DYSP कडे दिली, SP कडे दिली, परत इथं ग्रामीणला बी दिली. पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही. आणि केली त्यांनी मला याच्यात जायला सांगितलं कोर्टामध्ये. गुन्हा दाखल नाही होत मग कोर्टात जावा. आणि मग नंतर DYSP गेल्यानंतर साहेबांनी थोडस त्याला काहीतरी मी बोलला तर काकोतीने सगळं त्यांना सांगितलं. त्यामुळे मग त्यांनी त्या इकडच्या लोकांना विचारलं की हे असं आलं याचं काय झालं. मग त्याने नंतर त्याला 2 दिवसात काहीतरी उत्तर द्यायला सांगितलं होतं. तर दिल्यानंतर मग ते साहेबांच्या लक्षात आलं का हे खोटं आहे, गुन्हा दाखल होतोय. मग ते 10-15 दिवसात त्यांनी चौकशी करून DYSP करून परत तिकडे नगर याला आपलं श्रामपूरला गेल्यानंतर मग तिथून हे सगळं हात फिरला आणि मग गुन्हा दाखल झाला. नाही, मागणी एवढंच आहे का जे गरीब लोकांचे जेवढे पैसे गेलेले आहेत तेवढे पैसे सगळ्यांचेच वसूल झाले पाहिजे. माझ्या असं भरपूर आदिवासी समाज आहे, त्यांचे 10-20,000 काढलेले आहे. आणि त्याने कारण सगळ्या आदिवासी लोकांचेच पैसे लाटले. ते गेला का नुसतं म्हणायचं थंब येत नाही 2-4 वेळा थंब काढून घ्यायचा, नंतर पैसे वाटायचं. असं करता मॅनेजरला हे सर्व सांगितलं. पण त्या मॅनेजरचं काय, त्यांचं सॅटेलाइट असणार स्टेट बँकेचे मॅनेजर, त्यांचं काहीतरी सॅटेलाइट असणार. त्याच्यामुळे ते त्याला कमीत कमी 2 वर्षापासून आम्हाला पळवतं इकडे तिकडे. गणेश दुधवडे यानं गावातील अनेक आदिवासी लोकांनाही अशाच प्रकारे फसवलंय, असंही साबळे यांनी सांगितलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग,
डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.